हे बघा किती क्रीमी, सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारं. ना कंडेन्स मिल्क, ना अंड, ना इलेक्ट्रिक बीटर आणि नाही व्हिप क्रीम. आज आपण एका नवीन ट्रिकने बनवणार आहोत सुपर सॉफ्ट क्रीमी आईस्क्रीम. आज मी तुम्हाला अशी जबरदस्त टेस्टी क्रीमी आणि सॉफ्ट आईस्क्रीम रेसिपी सांगणार आहे की त्यानंतर तुम्ही बाजारातून आईस्क्रीम घेणंच बंद कराल. तसंच काही सिक्रेट टिप्सही सांगणार आहे ज्यामुळे तुमचे आईस्क्रीम 100% क्रीमी बनेल आणि त्यात अजिबात बर्फ जमा होणार नाही. हॅलो फ्रेंड्स, मी आहे पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. जबरदस्त टेस्टी आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे 2 कप दूध घेतले. हे साधं घरचंच दूध आहे, पण लक्षात ठेवा की दुधात पाणी मिसळलेलं नसावं. दूध उकळताना वर जी मलाई येते तीही मी त्यातच ठेवली आहे. मलाईसह दूध घेतल्यामुळे त्याचा फॅट कंटेंट वाढतो आणि आपली आईस्क्रीम अगदी मार्केट सारखी क्रीमी बनते, तेही व्हिप क्रीम शिवाय. तर मी एकूण 500 मिली दूध घेतले, म्हणजेच 2 कप मलईसह दूध घेतलेलं आहे. आता पुढची स्टेप म्हणजेच गॅसवर कढई ठेवून त्यात हे दूध घालू आणि मध्यम आचेवर गरम करू. ही रेसिपी खूप सोपी आहे, अगदी मार्केट सारखी व्हॅनिला आईस्क्रीम बनते. त्यातलं थोडं दूध मी बाजूला काढून घेतले आणि त्या दुधामध्ये मी घेतले 4 टीस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर. यात आधीच व्हॅनिला फ्लेवर असतो, त्यामुळं वेगळं व्हॅनिला इसेन्स नसलं तरी चालेल. तसंच आईस्क्रीम अजून क्रीमी आणि मस्त बनवण्यासाठी मी इथे 4 टेबलस्पून मिल्क पावडर घालत आहे. यामुळे दुधातील पाण्याचा भाग शोषला जातो आणि आईस्क्रीममध्ये बर्फ अजिबात तयार होत नाही. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि अगदी मार्केट सारखी व्हॅनिला आईस्क्रीम बनते. यात ना अंड लागतं, ना इलेक्ट्रिक बीटर लागतो, ना व्हिप क्रीम, ना GMS CMC पावडर, ना कंडेन्स मिल्क. तरीही टेक्स्चर एकदम जबरदस्त येतं. आता इथे दूध गरम होतंय आणि आपली जी स्लरी आपण तयार करून घेतली होती कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरची, ती सुद्धा तयार आहे. कस्टर्ड पावडरच्या स्लरीसाठी मी साधारण पाव कप दूध वेगळं घेतलं होतं. तर आता दुधाला उकळी आली आहे आणि यामध्ये मी घालते 1 कप साखर. साखर जास्त घालायची नाहीये, साखर जास्त झाली तर आपला आईस्क्रीम नीट सेट होत नाही. आता साखर व्यवस्थित विरघळू द्या. अशा प्रकारे आपण इथे साखर विरघळवून घेतोय आणि दूध सुद्धा अगदी छान उकळतंय. तर मी आता गॅसची फ्लेम लो केली आहे आणि आता पुन्हा एक उकळी आली की आपण यामध्ये कस्टर्ड पावडरचं मिश्रण घालणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता दूध छान उकळतंय आणि ही आपली स्लरी सुद्धा रेडी आहे. तर मंद आच करून आपण हे हळूहळू मिश्रण घालायचं आहे आणि थोडंसं कंटिन्युअसली याला हलवत राहायचं आहे. लवकरच मिश्रण हे घट्ट होईल. 3 ते 4 मिनिटात छान क्रीमी टेक्स्चर येईल. साईडला जे दूध लागलेलं आहे ते सुद्धा आपण व्यवस्थितपणे क्लीन करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता दूध घट्ट झालेलं आहे. टेक्स्चर तर खूपच छान आलंय आणि इथे तुम्ही बघू शकता आपण जर एक बोट त्यावर लावलं तर त्या बोटासहित आपलं हे टेक्स्चर निघून येतंय. म्हणजेच हे मिश्रण आता तयार आहे आणि गॅस बंद केलाय मी. आता हे थंड होऊ द्यायचं आहे आणि 1 तासासाठी आपण याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. फ्रीझरमध्ये ठेवण्यासाठी मी इथे एक कंटेनर घेतलाय आणि त्यामध्ये मी हे मिश्रण घालून याला 1 तास सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवून देते.
तर आता याला झाकण लावून आपण हे फ्रीजरमध्ये ठेवून देऊ. 1 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता हे थोडंसं सेट झालंय. आता मी हे एका ज्युसरच्या जारमध्ये घेते. बघू शकता इथे तुम्ही आईस्क्रीम थोडंसं सेट झालेलं होतं. खूपच मस्त आणि टेक्स्चर तर एकदम छान आले. आता मी इथे अमूल फ्रेश क्रीम घेतलेला आहे आणि साधारण 1.5 कप आपल्याला हे फ्रेश क्रीम वापरायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे व्हॅनिला एसेन्स सुद्धा घालू शकता. साधारण 1.5 कप मी इथे अमूलचं फ्रेश क्रीम वापरलंय. आता हे आपण हाय स्पीडवर 1 ते 1.5 मिनिटं ब्लेंड करून घेऊयात. मी इथे 2 टीस्पून व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे आणि आता आपण हे व्यवस्थितपणे ब्लेंड करूयात, जेणेकरून आपलं आईस्क्रीम आणि अमूल फ्रेश क्रीम शिवाय आपला व्हॅनिला एसेन्स हे सगळंच व्यवस्थित मिक्स होईल आणि यामुळे आपलं मिश्रण एकदम फुललं जातं, क्रीमी आणि फ्लफी होतं. आता हे व्यवस्थितपणे ब्लेंड झालेलं आहे. आता आपण पुन्हा याला एका कंटेनरमध्ये घालणार आहोत आणि वरून आपण याला एक प्लास्टिक शीट लावणार आहोत. जर तुमच्याकडे प्लास्टिक शीट नसेल तर दुधाच्या पिशवीसारखी कोणतीही जाडसर पिशवी तुम्ही याला लावू शकता आणि वरून झाकण ठेवा, म्हणजेच यामध्ये बर्फ तयार होणार नाही. आणि आता 6 ते 7 तास किंवा रात्रभर हे फ्रीजरमध्ये ठेवून द्या. आजची अजून एक मी तुम्हाला खास टीप देऊ इच्छिते. 2 तासांनी पुन्हा एकदा काढून पुन्हा जर तुम्ही असंच हे मिक्सरवर ब्लेंड केलं तर हे आईस्क्रीम अजून क्रीमी आणि फ्लफी बनेल. 6 ते 7 तासानंतर तुमची क्रीमी सॉफ्ट आईस्क्रीम आता तयार झाली आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आहे असाच मी डबा उलटा केलेला आहे आणि वरून थोडंसं टॅप केल्यानंतर हे आईस्क्रीम तुम्ही बघू शकता. इथे वरून मी थोडेसे बारीक केलेले ड्रायफ्रुट्स घातलेत. टेक्स्चर तर खूपच छान आलेलं आहे, अगदी मार्केट सारखं, आणि बर्फ अजिबात झालेला दिसत नाहीये. तुम्ही हे स्लाइस करून किंवा स्कूप मधून सर्व करू शकता. ड्रायफ्रुट्स आणि टूटी फ्रुटी घालून फ्लेवर सुद्धा याचे बदलू शकता. तर उन्हाळा खूप असल्यामुळे हे थोडं थोडं मेल्ट व्हायला सुद्धा आता सुरुवात झाली आहे. तर हे आपलं मस्त असं क्रीमी क्रीमी फ्लफी व्हॅनिला आईस्क्रीम रेडी आहे, ज्याला आपण कस्टर्ड आईस्क्रीम असं सुद्धा म्हणू शकतो. तर नक्की ट्राय करा आणि हे तुमचं आईस्क्रीम कसं बनलंय ते मला नक्की सांगा. फोटो काढून इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही हे शेअर करू शकता. आणि हो, अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.